twinkle little star, how I wonder what you are, how I wonder what you are. Twinkle. जय श्रीराम भावांनो, नमस्कार. तर आपण पण ब्लॉगला सुरुवात केली बरं का. तर मग आजचा ब्लॉग म्हणजे आपल्याला इथूनच सुरुवात करायला लागली. स्वीटच्या दुकानावरून आपण बसलो होतो GMDच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर. तर मग पशुबाईला फोन केला. पशुबाई म्हणे मी आलेलो आहे म्हणे दुकानाजवळ, चाबी आणलेली आहे म्हणे, तू तुझ्या हाताने चाबी धर आणि तुझ्या हाताने कुलूप खोल. तर मग त्याला म्हटलं भाऊ चालेल, म्हटलं काय हरकत नाही. त्याला विचारलं अण्णा कुठे आहे, तर तो म्हणे अण्णा बाहेर गेलेला आहे म्हणे, थोड्या वेळात येणार रे म्हणे, तू काय टेन्शन घेऊ नको ना, तू कुलूप खोल म्हणे पहिले. तर मग आपण मध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर शटर खोलायचं होतं. पशुबाईला म्हटलं शटर खोल. शटर खोलल्यानंतर मग आपण आवरायला सुरुवात केली. आवरून झाल्यानंतर पशुबाईने लगेच पाठवलं आपल्याला कस्टमरचे फोटो आणायला. कस्टमरचे फोटो आहे. तर मग आपण लगेच निघालो स्टुडिओला जायला. स्टुडिओला जायचं होतं. मी अण्णाला फोन लावला होता. अण्णा म्हणे मी आलो आहे म्हणे स्टुडिओच्या इथं, तू कुठे आहे म्हटलं आलोच 5 मिनिटात. अण्णाची गाडी दिसली, म्हटलं आता अण्णा आलेला आहे म्हटलं, एकदम शांत पद्धतीने जावं लागेल आणि अण्णाला समजून द्यावं लागणार बा आपण ब्लॉग शूट करतोय. तर मग अण्णाला विचारू म्हटलं आपण मनमाडचं काय आहे काही नाही, आपल्याला जायचं आहे का नाही. तर मी मध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर बघितलं तर अण्णा नव्हता. तर मग पशुबाई एडिटिंग करत होता. पशुबाई म्हणजे डायरेक्ट आपला एडिटरचा बादशाह आहे बरं का. तो इंस्टाग्रामला त्याचं पेज आहे पशा एडिटर पशा म्हणून, तुम्ही त्याला फॉलो करू शकतात. बेस्ट एडिटिंग म्हणजे डायरेक्ट HD फोटोवालाच करू शकतो. तर त्याला भूक लागली होती. तर आपल्याला जायचं होतं भगवती वडापाव सेंटरच्या इथं. भगवती वडापाव सेंटरच्या इथं आलो आपण आणि भाऊला म्हटलं भाऊ 100 रुपयाची वडापाव दे बरं का. तर भाऊ म्हणे कसं आहे म्हणे, तुझं चाललं आहे म्हणे ब्लॉग बिग एकदम मस्त. म्हटलं हा भाऊ एकदम मस्त. आणि स्टुडिओवर आल्यानंतर आपला लकी आहे, तो थोडा येडापणा करतो पण मग नाही का असं होतो एकदम चांगला आहे. तर मग आपण विठू माऊलीचा आणि साईबाबाचं दर्शन घेऊन आपण लगेच निघालो मनमाडच्या रस्त्याला. वायुवेच्या इथं आलो. वायुवेस आहे म्हटलं आता आपल्याला जायचं आहे मनमाडला. तर मग विचार करता करता बघितलं म्हटलं आता भूक लागली काहीतरी फळं घेऊ, पण मग काय फळं काही घेऊशी वाटले नाही. तर मग दोघंजणं पुढं बसले होते, लकी आणि दादा. तर मग आता दादाचा फोन चालू होता. ते आपण कस्टमर होतं आपलं ते साहेब आहे. तर यांची वेडिंग होती मनमाडची. आपण यांच्याच घरी आलो होतो. आज सोनूदादा आहे. सोनूदादा आपल्याकडे असं रागाने बघत होता. म्हटलं आता मारतो बिरतो काय त्याच्यासोबत. आपण बोललो तो म्हणे बरं आहे म्हणे, तू ब्लॉग शूट करतो. म्हटलं हा भाऊ एकदम बरं आहे म्हटलं. तर मग तो बोलत होता लकी आणि तो. तर मग आपण त्याचे फिश बघत होतो. फिश बघता म्हटलं आपण पण पाळायचं म्हटलं फिश, पण नको कुत्रा आहे आपल्या घरी, कुत्रा एका झेपमध्ये खाऊन टाकल. तर त्यांनाच बघत होतो. तर मग अण्णाला फोन आला होता का बाबा आपल्याला कंपनीत जायचं आहे. आपण लगेच निघालो कंपनीत. तर मग घरापासून निघालो आपण कंपनीत. सरांची पुढं गाडी आहे बघू शकता तुम्ही. तर सर म्हणे मी माझ्या पद्धतीने घेऊन जातो, तुम्ही फक्त माझ्या मागं चला. म्हटलं काय अडचण नाही म्हटलं सर. मग आपण गेटमध्ये एंट्री केली. सरांची गाडी चेकिंग झाली, आपली पण गाडी चेकिंग झाली, आपल्याला पण चेकिंग केलं. गेल्यानंतर लगेच अण्णाचे भाई लोक भेटले. अण्णा डायरेक्ट 6 वर्षानंतर आला म्हणून डायरेक्ट ते बोलले तू डायरेक्ट बदलला भाऊ आता नाही का, तू एकदम मोठा माणूस झाला, एकदम मार्केट केलं. अण्णा हसला. अण्णा म्हणे नाही हो म्हणे कायचं काय म्हणे अजून करायचं आहे. अण्णाला भेटले वॉचमन. आता वॉचमनमध्ये लय वर्षानंतर आला म्हणे. शोभमध्ये हा म्हणे लय वर्षानंतर. तर हे बघू शकतात तुम्ही असं आहे गेट बीट एंट्री. आपली गाडी गेली पुढं मस्तपैकी आणि वॉचमन दादा म्हणे तुम्ही काय करताय म्हणे. म्हटलं ब्लॉग शूट करतोय. त्याच्यानंतर आपण लगेच आपली एंट्री केली. दादांनीच केली एंट्री आपली. तर दादा म्हणे तुझं नाव बिव काय, आपण त्यांना नाव बिव दिलं. तर आपण ID कार्ड घेतलं आपलं. ते बाई तुम्ही या बघू शकता ते ID कार्ड शिवाय म्हणजे नाही का मध्ये सोडतच नाही. आपण लगेच आपल्या गळ्यात घालून घेतलं. बघितलं तर इथं गाडी पार्क आहे. म्हटलं अण्णा कुठे गेला. अण्णा साहेबांसोबत बोलत होता. तर हे बघू शकतात मागं महाभारत आहे म्हणजे नाही का, साहेबांना लय आवडतं महाभारत, थोडंसं धार्मिक आहे साहेब आपले. हे बघू शकता मागं अशी नाही का लय मोठी कंपनी, लय मोठा प्लांट या. तर म्हटलं एवढी मोठी पार्किंग आपल्या पण घरी अशी पार्किंग राहील एकाच दिवशी नाही का. तर अण्णा म्हणे मी आता माझं शूट करून घेतो. त्याला म्हटलं बरं आहे म्हटलं तू तुझं शूट करून घे, मी पण माझा ब्लॉग शूट करून घेतो. तर मग थोडा तो ब्लॉग मी पण केला आणि अण्णाने पण सिनेमॅटिक घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं मेन साहेबांकडं. तर मग जाता ही टाकी दिसली. म्हटलं लय भारी नाही का डिझाईन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं मधी. तर मग अण्णाचं थोडंसं सिनेमॅटिक शूट चालू होतं. त्याचं झाल्यानंतर आपण लगेच मध्ये एंट्री केल्यानंतर हे मोठे साहेब बसलेले. तर मग इथं लगेच आपण साहेबांच्या इथं आलो. तेव्हा थोडी शांतताच होती. शांतता मग अण्णांनी शूट केलं. त्याच्यानंतर आपण बाहेर कुत्र्याचा आवाज येत होता, त्याच्यासोबत खेळलो आपण. साहेबांचं कुत्रे बरं काय. तर मग यांनी पण याचं नाव म्हणजे डायरेक्ट लुसी नाव आहे त्याचं म्हणजे. तर मग आपण लगेच त्याच्यासोबत खेळलो. त्याच्यानंतर हे गाड्या पेट्रोल भरायचं जागा आहे इथं. लय मोठा प्लांट आहे नाही का, इथं पण प्लांट आहे आणि दुसरीकडे पण प्लांट आहे. तर हे बघू शकतात गाड्या येऊन जाऊन करता. त्याच्यानंतर आपला लकी भाऊ इथं बसलेला होता. लकी फोन पाहत होता. तर मागा नाही का मोठ्या टाकाय. त्याच्यानंतर आपल्याला वाढले होते 9. आपण लगेच गेट पास देऊन आपण लगेच
गेट बाहेर पडलो. त्याच्यानंतर अण्णा म्हणे आता मस्तपैकी भाऊ गाणी लाव म्हणे, आता लई थकलोय म्हणे मी. म्हटलं आता काय अडचण नाही म्हटलं भाऊ, एकदम खानदेशी टाईप गाणी लावतो म्हटलं, तो एकदम मनोरंजन होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण लगेच आपल्याला जाता जाता बारागाव पिंपरीमध्ये दुकान आहे, जाता जाता नाही का बारागाव पिंपरीचं लागतं साई अमृततुल्य म्हणून, मी तसं दुकान आहे, येऊ शकतात तुम्ही, त्यांना भेट देऊ शकतात. त्याच्यानंतर आपण पोहोचलो सिन्नरमध्ये. राम आएंगे गाणं चालू होतं. तर मग मस्तपैकी लाईटिंग केलेली होती 26 जानेवारीची, खूप भारी लाईटिंग केलेली होती नाही का. तर त्याच्यानंतर आड्या फाट्यावर दुधाचं दुकान होतं, दुधाच्या दुकानावर आपण लाडू घेतले. दादा म्हणे आपण बाबांना लाडू घेऊन जाऊ म्हणे, तर चालेल म्हटलं लाडू घेऊन जाऊ. तर आपण लगेच आले लगेच आपण गाडी पार्क केली. पार्क केल्यानंतर आपलं सामान बिमान बॅग बिग मस्तपैकी आपण लावली आपल्या खांद्याला. त्याच्यानंतर मग म्हणे मला पण शूट करायचं आहे म्हणे ब्लॉग. म्हटलं काय नाही हरकत, म्हटलं अण्णा तू शूट करून घे. रामाचं स्वागत 14 वर्षांनी अयोध्याने केलं होतं, अयोध्यावाल्यांनी केलं होतं श्रीरामांचं स्वागत. आपलं स्वागत पशाबाईने केलं होतं 100 किलोमीटर पार करून आल्यानंतर. पशाबाई म्हणे काय चालू आहे म्हणे, म्हटलं काय नाही रे म्हटलं ब्लॉग चालू आहे. त्याच्यानंतर आल्या आपण जी मिठाई आणली होती, लाडू आणले होते, ते बाबांना दिले. बाबा म्हणे मी तर काय आता खात नाही म्हणे, मी उद्या सकाळी खाईल म्हणे. बाबा मग नाही का एवढंच खुश झाले. मग झोपायची तयारी सुरू होती, झोप लागलेली होती, पण मग काय 2 मोबाईल पाहत होते. मग आपण म्हटलं आता आपण झोपून घ्यावं लागेल, उद्या ब्लॉग सुरू करायचं आहे. तर आता भेटू आपण, बाय बाय पुढच्या ब्लॉगला.